नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथे शुक्रवारी पहाटे 1:30 ते 2 वाजेच्या दरम्यान दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीमध्ये अंदाजे 2.5 तोळे सोने आणि 10,000 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. या घटनेने चिचोंडी बुद्रुकसह येवला तालुक्यात खळबळ उडाली आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे. येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथे पहाटे 1:30 वाजेच्या दरम्यान रायते येथील वीटभट्टी नजीक राहणारे भरत ढोले यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यांच्या शेडच्या घरामध्ये प्रवेश करत लाकडी कॉटमध्ये असलेले त्यांच्या पत्नीचे दागिने, अंदाजे 2 तोळे वजनाचे गळ्यातील दागिने तसेच भरत ढोले यांच्या खिशातील अंदाजे 2,000 रुपयांपर्यंतची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. दुसऱ्या एका घटनेमध्ये धुळगाव फाटा रोड नजीक राहणारे नितीन सोपान मडवई हे परिवारासोबत झोपले असताना पहाटे 2 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत शोकेसमध्ये ठेवलेले महत्त्वाचे कागदपत्रे, रोख रक्कम 8 ते 10,000 रुपये तसेच त्यांच्या पत्नीच्या 5 ग्राम वजनाची पोत चोरट्यांनी चोरून नेली. पहाटे 3 वाजता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्यानंतर आपल्या घरामध्ये चोरी झाल्याची घटना त्यांच्या लक्षात आली. दरम्यान रात्री झालेल्या 2 ठिकाणच्या चोरीमुळे चिचोंडी बुद्रुक परिसरामध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त घालण्याची तसेच चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे. दोन्ही कुटुंब बांधकाम मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. चोरीची घटना घडल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान येवला शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. यावेळी पोलीस भवर गायकवाड, राहुल राजगुरू, पोलीस पाटील मनोहर गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील आदींसह या ठिकाणी ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली. दरम्यान चिचोंडी बुद्रुक परिसरामध्ये एकाच रात्री 2 ठिकाणी चोरीची घटना घडल्याने परिसरामध्ये घबराट पसरली आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद पाटील, येवला तालुका. धन्यवाद. मी चिचोंडी येथील रहिवासी भरत ढोले. आम्ही रात्री बाहेर टारलीमध्ये झोपलेलो होतो. ज्यावेळेस अंदाजे 2-2:30च्या दरम्यान मला जाग आल्यानंतर जेव्हा मी बघितलं की लाईट विजलेला आहे, मग आम्ही येऊन बघितलं तिकडे कुलूप तोडून चोरट्यांनी माझ्यावाल्या घरामध्ये बायकोचे दागिने ठेवलेले होते क्वाटमध्ये. त्याच्यातून त्यांनी 2 तोळ्याच्या आसपास दागिने आणि 1,000-1,200 रुपये असे खिशामध्ये ठेवलेले पैसे चोरीला गेले. मी हातावरती पोट भरतोय. माझंवालं मी बांधकाम प्लॅस्टर हे काम करतोय मी, आणि हे काम करून मी थोडे पैसे जमा करून हे दागिने केलेले होते आणि हे दागिने चोरट्यांनी चोरून नेलेले. तर साधारण माझं असं म्हणणं आहे की पोलिसांनी चोरट्यांना पकडून जे दागिने सापडून आणि मला काहीतरी साथ द्यावी अशी माझी विनंती. रहिवासी नितीन सोपान मडवई. मी, माझी मंडळी आणि मुलगा आम्ही बाहेर झोपलेलो होतो. रात्री 2-2:30च्या दरम्यान कुलूप तोडून आमच्या घरात प्रवेश केला चोरांनी आणि त्यांच्यातले रोख रक्कम, काही थोडंफार सामान गेलेले, आमचं पूर्ण पेट्या उचलून घेतल्या त्यांनी. आधार कार्ड, बँकेचं पासबुक इकडं फेकेलं होतं साईडला. ती जाऊन आम्ही सकाळी पाहिलं. त्या टाईममध्ये असले तर दागिने गेले काही आमचे होते. त्याच्यामुळं म्हणजे ते काय आता ते तुमच्याकडे पाव
लावताय त्याच्यामध्ये? मोठी मोठी पोती. ती मोठी बोट होती ना, तिचीच पावती त्या पिशवीत तशीच होती, ती साप. इकडे बाई तू. ती बॅगमध्ये होतं साड्याच्या. बरं ठीक आहे. नाही ना, वायरी खाली पडली. काय?